मी स्नेहा, आपण पाहताय NDTV मराठी डॉक्टर तुमच्या घरी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते। मंडळी, आज आपण ऑटिझम म्हणजे स्वमग्नतेविषयी जाणून घेणार आहोत आणि ऑटिझम आणि ADHD याविषयी आपण खास चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या NDTV मराठीच्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर वसीम चौधरी। सरांचं स्वागत करूया। डॉक्टर, स्वागत NDTVच्या स्टुडिओमध्ये। नमस्कार। नमस्कार। डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टरांची ओळख करून देते। डॉक्टर वसीम चौधरी हे MD ऑटिझम आणि ADHD तज्ज्ञ आहेत। तसंच होमिओपॅथीच्या माध्यमातून ते उपचार देतात। गेल्या 15 वर्षांपासून ते या क्षेत्रात काम करतात आणि आतापर्यंत जवळपास 25,000पेक्षाही जास्त ऑटिझम आणि ADHD ग्रस्त रुग्णांवर त्यांनी उपचार केलेले आहेत। डॉक्टर वसीम यांचे पुणे, मुंबई, दुबई इथं क्लिनिक आहेत आणि होमिओपॅथीच्या मदतीने मुलांच्या वर्तन, लक्ष, त्यांची तब्येत, त्यांची प्रकृती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, बोलणे आणि इतर कौशल्य हे सुधारण्यासाठी ते काम करतात। त्यांचा ठाम विश्वास आहे की योग्य वेळी जर उपचार मिळाले आणि योग्य मार्गदर्शन जर या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा मिळालं तर प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक ऑटिझमग्रस्त मुलामध्ये चांगली प्रगती होऊ शकते आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांना योग्य दिशा देण्यासाठी ते सदैव तत्पर आहेत आणि यासाठीच ते प्रयत्न करतात। चला तर आता चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर वसीम, पुन्हा एकदा स्वागत तुमचं। डॉक्टर, ऑटिझम किंवा स्वमग्नतेविषयी आपण चर्चा करतोय, तर हे ऑटिझम म्हणजे नेमकं काय? ऑटिझम हे बेसिकली एक डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे, न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये स्पीचमध्ये इश्यूज असतो, डेव्हलपमेंटल डिले होऊन जातो, त्यांचा अंडरस्टँडिंगमध्ये इश्यूज होत राहतात आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम बघितला जातो की त्यांचं ओव्हरऑल फॅमिलीमध्ये पण इश्यूज स्टार्ट होऊन जातात। तर ते ऑटिझम डिसऑर्डर आहे। अच्छा, आणखी एक की ऑटिझमची लक्षणं नेमकी कशी ओळखायची, किंवा म्हणजे मूल जन्माला येतं तर ते इतर मुलांसारखंच असतं, पण नेमकं कसं किंवा कुठल्या वयाच्या टप्प्यावर कळतं की आपल्या मुलाला असा वेदना आहेत किंवा असा प्रॉब्लेम आहे? पालकांना जनरली 3 वर्षाचे 5 वर्षाचे हे दरम्यान लहान मुलांना समजून जातो की काय डिफॉर्मिटी किंवा काय डेव्हलपमेंटल इश्यूज आहेत। फर्स्ट जसं डेव्हलपमेंटल इश्यूज पालकांना बघतो की लहान मुले प्रतिसाद करत नाहीत त्यांच्या ह्याच्यावरती, मग लहान मुलं त्यांचं स्पीचमध्ये इश्यूज होऊन जातो, अंडरस्टँडिंगमध्ये इश्यूज होऊन जातो, खूप हायपर ॲक्टिव्ह मुलं असतात, मग त्याच्यामध्ये पायावरती ते चालायला लागतात, ते एक वेगळं दिसून जातो पालकांना। मग पालकांना असं ऑब्झर्वेशनमध्ये येऊन जातो की ते काय शिकत असतील लहान मुलांना तर ते इझिली ग्रास्प करत नाही आहेत ते, त्याप्रमाणे हे नॉर्मल सिम्पटम्स असतात जे पालकांना समजून जातं। अच्छा डॉक्टर, माझ्या ओळखीतली एक केस सांगते की मूल ते जेव्हा जन्माला आलं तेव्हा ते खूप नॉर्मल होतं, ते मोठं होईपर्यंत साधारण 2-3 वर्षाचं होईपर्यंत व्यवस्थित होतं, काही कंप्लेंट्स नव्हत्या, पण अचानक काही जेव्हा ते शाळेत जायला लागलं तेव्हा त्यांच्या शिक्षकांच्या हे लक्षात आलं की अरे या मुलाला एखादी गोष्ट त्याला समजावून सांगितली की ती आत्मसात करताना प्रॉब्लेम होतोय, थोडी ग्रास्पिंग पॉवर आहे किंवा काही चिन्ह किंवा काही शारीरिक हालचाली तो वारंवार करतोय, तर नेमकं असं कुठलं वय आहे का की अमुक एका वयात ओळखता येऊ शकतं की हे मूल ऑटिझमग्रस्त आहे? जनरली जसं आत्तापर्यंत डायग्नोज करायचं असेल 5 इयर्स हे जनरली अंडरस्टँड केलेलं आहे की ज्याच्यामध्ये सिम्पटम्स ऑब्झर्व करतात, तोपर्यंत मुलं घरीच असतात, त्याच्यामुळे पालकांना इतकं लक्षात येत नाही। जेव्हा ते स्कूलला जायला लागतात तर तेव्हा ते टीचर्स वगैरे जेव्हा ऑब्झर्व करतात की बाकीच्या मुलांपेक्षा ह्या मुलांमध्ये बिहेवियरल चेंजेस आहेत, की बाकीच्या मुलांना जसं इंटरॅक्ट करतात बाकीच्या ह्याच्यामध्ये तर हे इंटरॅक्ट करू शकत नाही, वेगळं नेहमी राहत असतात ते, आणि त्याच्यामध्ये त्यांचा हायपर ॲक्टिव्हनेस जास्त दिसून जातो, एका जागी क्लासमध्ये बघत नाहीत, तर टीचर्सचे मग जेव्हा कंप्लेंट्स येत राहतात आणि बाकीच्या सोसायटीजमध्ये पण ऑब्झर्व करतात, मग पालकांना पण हे अंडरस्टँड होऊन जातं की काहीतरी इश्यूज आहेत म्हणून। अच्छा, यानंतर ADHD विषयी जरा जाणून घ्यायचं आहे। ADHD याबाबत काय सांगाल, म्हणजे काय ADHD म्हणजे अटेन्शन डेफिशिएंट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर। म्हणजे ह्याच्यामध्ये कसं लहान मुलं खूपच एका जागी बसणं त्यांचं नसतोच, ते नेहमी ते हायपरच असतात, एक मूवमेंट कंटिन्युअस त्यांचा लागून जातो, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही आणि हायपर ॲक्टिव्हनेस असतो त्या। अच्छा, पण मग याचीही काही लक्षणं असतात का?
ह्याच्यामध्ये लक्षणं म्हणजे तेच असतात की त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनचा इश्यू असतो. जेव्हा स्कूलमध्ये वगैरे गेले जातात तर टीचर्सच तेच म्हणतो की ते एका जागी बसत नाही आहे, त्यांना काही काम दिलं तरी ते कॉन्सन्ट्रेशन त्याप्रमाणे करत नाहीत. म्हणून ते ADHD आणि ऑटिझम हा खूप सिमिलर आहे. फक्त डिफरन्स म्हणजे काय, ऑटिझममध्ये सोशलायझेशन इतकं जास्त नसतो, स्पीच डिलेड असतो. आणि ADHD मध्ये बघितलं की ते खूप हायपर ॲक्टिव्ह असतात, इम्पेशंट असतात आणि त्यांचं बिहेवियरल चेंजेस असतात. ते अच्छा, एक डॉक्टर आणखी एक क्युरिओसिटी कुतूहल म्हणून विचारते की तुम्ही म्हणालात की ऑटिझमसाठी काही लक्षणं आहेत, या लक्षणावरून ओळखता येतात. पण आता ADHD विषयी जाणून घ्यायचं झालं तर बऱ्याचदा अटेन्शनचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी काही मुलांना असतोच की, आणि हायपर ॲक्टिव्हनेस असंही दिसून आलं आहे, असंही निरीक्षण आहे की जी मुलं हायपर ॲक्टिव्ह असतात, काही मुलं हुशारसुद्धा असतात ते खूप. पण मग नेमकं यात गल्लत नाही होत का? कारण मला असं वाटतं की जर ADHD ओळखताना बऱ्यापैकी गल्लत होत असेल पालकांची सुद्धा. ह्याच्यामध्ये कसं ADHD मध्ये मोस्ट ऑफ द सिम्पटम्स जे असतात ते नॉर्मलच असतात. म्हणजे बाकीचं असं काही नाही की त्याच्यामध्ये ते सोशलायझेशन करू शकतात, स्पीच त्यांचा चांगला असतो, सगळं चांगलं असतो. पण जेव्हा त्यांना काही अभ्यासासाठी दिलं जातात किंवा स्कूलमध्ये बसण्याचं वगैरे ते होतो तर ते प्रॉपरली बसत नाही, ते टीचर्सचे कंप्लेंट येत राहतात. मग पॅरेंट्सला वाटतो की आपल्या मुलांमध्ये थोडं वेगळं फिलिंग आहे, वेगळं बिहेवियर आहे. मग त्याप्रमाणे मग पालक मग टीचर्सकडे किंवा क्लिनिकमध्ये येऊन मग ते म्हणतात. मग आम्ही जेव्हा त्यांचं पूर्ण निरीक्षण करतो की तो कसा आहे, त्याच्यामध्ये बिहेवियरल कसं आहेत, लहानपणापासून तो कसा डेव्हलपमेंट होत गेला, मग काही काही सिम्पटम्स ते ऑब्झर्व झाल्यानंतर मग आम्हाला समजतो की हा ADHD अटेन्शन डेफिशियंटमध्ये हा येऊ शकतो. तरी पण डॉक्टर तुम्ही जी लक्षणं सांगितलीत, आता यावरून माझ्या मनात एक प्रश्न आहे की ऑटिझम आणि दुसरीकडे ADHD चा डिसऑर्डर असलेला मुलगा, तर या दोन्ही ग्रस्त असलेल्यांना ओळखायचं कसं, आणि मुळात या दोघांमध्ये फरक काय आहे हे थोडं आणखी विस्ताराने सांगा. जसं ऑटिझम माहिती आहे की त्या मुलांमध्ये स्पीच डिलेड असतो. ते स्वतःच्या जेव्हा त्यांना आवाज दिला ते प्रतिसाद करत नाही आहेत. ते मग त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंगमध्ये इश्यूज होऊन जातात, पायाच्या बोटांवरती ते चालत असतात. हे सिम्पटम्स आहेत ऑटिझमचे. ADHD मध्ये पण हे सिम्पटम्स असू शकतात किंवा नसून पण शकतात. पण ADHD मध्ये एक इम्पॉर्टंट काय असतो की ते कॉन्सन्ट्रेशनमध्ये ते खूप डिफिकल्ट होऊन जातो, ते अंडरस्टँडिंगमध्ये त्यांना डिफिकल्टी राहते आणि हायपर ॲक्टिव्हनेसमध्ये हा चेंज असतो. तर हे मेजर डिफरन्स आहे ऑटिझममध्ये आणि ADHD मध्ये. डॉक्टर वसीम यांनी आतापर्यंत अनेक ADHD ग्रस्त मुलांना, व्यक्तींना आणि अनेक ऑटिझमग्रस्तांना उपचार दिलेले आहेत आणि त्यांची जीवनचर्या सुधारण्यासाठी मदत केलेली आहे. पाहुयात त्यापैकीच काहींच्या प्रतिक्रिया. माझं नाव धनंजय देशपांडे आणि मी माझा पुतण्या राघव देशपांडे याच्यासाठी ADHD आणि ऑटिझमच्या ट्रीटमेंटसाठी महिन्याभरापासून सरांकडे ट्रीटमेंट घेतोय आणि तेव्हापासून आम्हाला एकदम सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट आहेत. आम्ही एकदम ट्रॅकवरती आहोत. सरांच्या गोळ्यांमुळे एकदम चांगले रिझल्ट आम्हाला मिळाले आणि तो स्वतः वाक्य आता बोलतो, स्वतः गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्थिरता आलेली आहे. तर आम्ही मस्ट रिकमेंड करू होमिओपॅथी क्लिनिक आणि डॉक्टर वसीम सरांना. धन्यवाद. डॉक्टर, ही प्रतिक्रिया आपण जाणून घेतलीत, पण मला एक सांगा की ऑटिझम असो किंवा ADHD असो, तर यात उपचार होणं फार गरजेचं आहे. तर नेमकं ओळखायचं कसं एखाद्या पालकाने की नाही आता आपल्याला मुलाला एखाद्या तज्ज्ञाला दाखवावंच लागेल? जसं लहान मुलं होतात तर 1 ते 1.5 वर्षामध्ये लहान मुलं आपल्या नावाला प्रतिसाद करतात, ते किंवा आय कॉन्टॅक्ट करून ते बोलत राहतात किंवा ते बाकीच्या लोकांमध्ये सोशलायझेशन व्हायला ते स्टार्ट होऊन जातात, स्माईल द्यायला लागतात. हे सगळं सिम्पटम्स आपल्याला ऑब्झर्व होतात की ह्या मुलांमध्ये आहे. पण जर हे सिम्पटम्स जर पालकांना जर लक्षात नाही आलं की बाबा हे नावाने आवाज दिला तर तो प्रतिसाद करत नाही आहे, तो एकटं राहायला प्रयत्न करतोय, तो बाकीच्या लोकांमध्ये मिक्सअप व्हायला लागत नाही आहे, तर हे सिम्पटम्समध्ये पालकांना लक्षात येऊन जाऊ शकतो की आपल्या मुलांमध्ये काहीतरी डेव्हलपमेंटल इश्यू आहे.
अच्छा, आणखी एक महत्त्वाचं की होमिओपॅथी ही ऑटिझम सारख्या किंवा ADHD सारख्या आजारासाठी उपयुक्त ठरू शकते का? कारण आत्तापर्यंत अनेक स्टेम सेल थेरपी सुद्धा आलेल्या आहेत किंवा आणखी बऱ्याच थेरपी आहेत, पण होमिओपॅथीचा परिणामकारकता आपण जर विचारात घेतली तर ती कशा प्रकारे होते या केसमध्ये? होमिओपॅथी कसं, आम्ही ॲज अ होमिओपॅथिक डॉक्टर, MD होमिओपॅथिक डॉक्टर, मी लास्ट 15 वर्षापासून लहान मुलांना ट्रीटमेंट करत आलो. तर आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे की जेव्हा तुम्ही वेगळ्या पद्धती ट्रीटमेंट करतात तर त्याच्यामध्ये पण बेनिफिट होतो. पण होमिओपॅथीचे स्पेशलिस्ट असतात की त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स नसतात. होमिओपॅथिक तुम्हाला वी अंडरस्टँड द रूट कॉज की लहान मुलामध्ये कसं डेव्हलपमेंटल झालं आहे किंवा ड्युरिंग मम्मीच्या प्रेग्नन्सीमध्ये काय काय इश्यूज राहिलेले आहेत का, असं खूप कंडिशन होतात की त्याच्यामध्ये काही डेफिशियन्सीज वगैरे असतात मम्मीला किंवा काय डिसऑर्डर्स वगैरे असतात किंवा काय स्ट्रेस असतो. तर हे कुठे ना कुठे मम्मीच्या बेबीच्या डेव्हलपमेंटमध्ये हा इश्यूज येतात आणि त्याच्यामुळे हे इश्यू हे आजार डेव्हलप होण्याची शक्यता असतं. हे बाकीच्या पॅथीमध्ये इतकं ऑब्झर्व केलं जातो असं नाही, आयडिया नाही आहे मला. पण होमिओपॅथीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही इम्पॉर्टन्स देतो. म्हणून वी अंडरस्टँड द रूट कॉज आणि त्याप्रमाणे जर ट्रीटमेंट दिलं तर नक्कीच मुलांमध्ये आपल्याला प्रगती दिसून जाऊ शकते. अच्छा, होमिओपॅथी ADHD मध्ये कशा प्रकारे उपयोगी ठरू शकते आपल्याला? होमिओपॅथी जसं आत्ता सांगितलं की ADHD पण कसं एक हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर आहे, कॉन्सन्ट्रेशनमध्ये इश्यूज येऊन जातात. तर त्याप्रमाणे जर तुम्ही लहान मुलांमध्ये बघितलं की सगळ्या मुलं एकसारखे नसतात, सगळ्यांमध्ये काही ना काही डिफरन्स असतात. तर होमिओपॅथीमध्ये आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये ते डिफरन्स ऑब्झर्व करतो की ADHDचे जर आमच्याकडे 10 मुलं आले असतील तरी त्याच्यामध्ये एक मुलांमध्ये डिफरन्सेस असतात. तर त्या डिफरन्सेस आम्ही ओळखतो आणि त्याप्रमाणे जर मेडिसिन जर दिलं गेलं तर 100% त्याच्यामध्ये चेंजेस दिसून जाऊ शकतात. अच्छा, आता प्रत्येक उपचार पद्धतीचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत, तर होमिओपॅथिक मेडिसिनचे काही दुष्परिणाम किंवा तोटे आहेत का? होमिओपॅथी जसं म्हटलं जातं किंवा जसं लोकांनी पण ऑब्झर्व केलं की होमिओपॅथीचे नाही म्हटलं की तसे साईड इफेक्ट्स असतात, मिनिमम साईड इफेक्ट असतात किंवा नसतातच साईड इफेक्ट्स. आणि होमिओपॅथी लॉंग टर्मसाठी दिलं तरी काही पॉझिटिव्हच असतात ते, त्याच्यामुळे त्याचे काही साईड इफेक्ट्स किंवा असं काहीच नाही आहेत होमिओपॅथी. अच्छा डॉक्टर, आता ही जी ऑटिझमग्रस्त मुलं आहेत किंवा ही जी स्पेशल चिल्ड्रन्स आहेत आणि स्पेशल चाइल्ड आहे किंवा मग ADHDने ग्रस्त काही मुलं आहेत, तर या मुलांच्या बाबतीत म्हणजे या मुलांचं खाणं बेसिकली कसं असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाणं त्यांच्या वेळा पाळणं हे किती महत्त्वाचं आहे? इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. कारण की आत्तापर्यंत जे आमच्याकडे पेशंट आलेले आहेत आम्ही ऑब्झर्व केलं की त्यांना डाएटचा खूप कमी त्यांना नॉलेज असतो. तर डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की जेव्हा ऑटिझमचे किंवा ADHDचे जे हायपर ॲक्टिव्ह किड्स येतात आम्ही त्यांना प्रॉपरली सांगतो की डाएटमध्ये त्यांना काही काही गोष्ट नाही द्यायची असतात. जसं दूध हे आहे, दूध नाही द्यायचं असतं, गोड पदार्थ जे असतात ते नाही द्यायचे असतात, गव्हाचे पदार्थ जे असतात ते नाही द्यायचे असतात. त्याच्यामध्ये हायपर ॲक्टिव्ह ते दिल्यानंतर हायपर ॲक्टिव्हनेस वाढतो. आणि आम्ही आमच्या 15 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये ऑब्झर्व पण केलेलं आहे की काही मुलं जे चांगलं इम्प्रूव्ह होत राहतात पण डाएटमध्ये जर प्रॉपरली फॉलो नाही केलं की ते हायपर ॲक्टिव्हनेस परत येऊन जातो. तर त्याच्यामुळे आम्ही सांगितलं की डाएटमध्ये हे फॉलो करायला पाहिजे. आम्ही एक डाएट चार्ट पण तुम्हाला हे केलेलं आहे स्क्रीनमध्ये, त्या डाएट चार्टमध्ये पण तुम्ही ऑब्झर्व करू शकतात आणि ते लिंक तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करू शकतात. सिमिलरली काय द्यायचं, जसं तुम्ही ऑब्झर्व केलं की लहान मुलांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त बदाम देऊ शकतात, अक्रोड देऊ शकतात, डिफरंट टाईप्स ऑफ सीड्स पण असतात जसं चिया सीड्स आहे, पंपकिन सीड्स आहेत. हे सगळं जर दिलं तुम्ही खाण्यापिण्यामध्ये तर त्याच्यामध्ये अजून बेनिफिट आपल्याला ऑब्झर्व करायला येतो. अच्छा डॉक्टर, तुम्ही म्हणालात की आता गोड टाळायला हवा, तर गोड समजा जर त्यांच्या डाएटमध्ये इन्क्लूड झालं किंवा आता हल्ली बाहेर जाताना काही ऑप्शनच नसतो त्याच्यामुळे बाहेरचं जे फास्ट फूड आहे ते दिलं जातं, तर हे फूड देण्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात?
100% त्याचे दुष्परिणाम आहेत. जसं की आत्तापर्यंत सगळ्यांना माहीतच आहे की फास्ट फूड हे नॉर्मल लोकांसाठी पण चांगले नाही आहेत आणि हे स्पेशल किड्स आहेत तर त्यांच्यासाठी तर बिलकुलच चांगले नाहीत. कारण की जितकं तुम्ही जंक फूड दिलं किंवा ते बाहेरचं फूड दिलं तर त्याच्यामुळे फॅटी ॲसिड खूप जास्त असतात. त्याच्यामुळे जे हेल्दी फूड जे असतात, हेल्दी इन्ग्रेडियंट जे असतात ते नसतात. त्याच्यामुळे त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये 100% इश्यू येऊ शकतो ते. डॉक्टर, खरं तर तुम्ही एक विशेष QR कोड तयार केलेला आहे. आपल्या स्क्रीनवर आपण तो सध्या दाखवतोय. तर याविषयी जरा आम्हाला सांगा, या QR कोडमध्ये काय नेमकं? हा डाएट विषयीचा आहे? एक्झॅक्टली राईट. ह्याच्यामध्ये ह्या QR कोडमध्ये आम्ही द डिझीज कंडिशनचा डाएट चार्ट बनवलेला आहे की जसं पॅरेंट्स ते आपल्या घरच्या घरीच ते डाएट कोड स्कॅन करू शकतात, QR कोड स्कॅन करू शकतात आणि प्रॉपरली त्याच्यामध्ये त्यांना डाएट भेटून जाईल की त्या मुलांना काय खाण्यापिण्यामध्ये काय द्यायचं आहे, काय नाही द्यायचं आहे, काय दिल्यानंतर त्यांच्यामध्ये किती बेनिफिट होऊ शकतो. त्याच्यामध्ये पण आम्ही व्हेज नॉनव्हेजचं पण एक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तर ते पण पॅरेंट्स ऑब्झर्व करू शकतात. नक्की सर, आपण पाहिलं की या स्क्रीनवर जो तुम्हाला QR कोड दिसतोय तो QR कोड तुम्ही स्कॅन करा आणि डॉक्टरांनी ADHD ग्रस्त आणि खरं तर ऑटिझमग्रस्त मुलांसाठी एक विशेष डाएट चार्ट तयार केलेला आहे. यातले QR कोड तुम्ही स्कॅन करून तो डाएट चार्ट सुद्धा मिळवू शकता. डॉक्टर, खरं तर खूप चांगला उपक्रम आहे हा. खूप आवडला आणि मला हे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता होमिओपॅथी विषयी बोलायचं झालं तर आपण हल्ली कुठल्याही आजारांसाठी कॉम्बिनेशन ऑफ ट्रीटमेंट कडे सुद्धा वळायला सुरुवात झालेली आहे. तर कॉम्बिनेशन ऑफ ट्रीटमेंट आता होमिओपॅथीचं बरोबरच आणखी कुठल्या कॉम्बिनेशन ट्रीटमेंट आपण देऊ शकतो किंवा ज्या जास्त इफेक्टिव्ह असू शकतात? होमिओपॅथीमध्ये तुम्ही कॉम्बिनेशन ट्रीटमेंट देऊ शकतात 100%. ह्याच्यामध्ये तुम्ही जसं बिहेवियरल थेरपी झालं, मग ऑक्युपेशनल थेरपी झालं, हे सगळं थेरपीज जे असतात हे ॲज अ सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असतात होमिओपॅथीसाठी. तुम्ही जर दोघे एकत्र दिलं तर 100% चेंजेस आपल्याला चांगलं ऑब्झर्व होऊ शकतात. अच्छा डॉक्टर, होमिओपॅथीची परिणामकारकता तर निशंक आहेच, पण होमिओपॅथीविषयी असंही बोललं जातं की होमिओपॅथीचे परिणाम होतात पण ते परिणाम व्हायला बराच कालावधी, म्हणजे प्रोलॉंग ट्रीटमेंट असतं होमिओपॅथीची ट्रीटमेंट. त्याचे परिणाम तर दिसतात पण प्रोलॉंग ट्रीटमेंट असते. तर यात किती तथ्य आहे? होमिओपॅथी डॉक्टर म्हणून तुमचं मत? ह्याच्यामध्ये कसं पेशंट टू पेशंट व्हेरी करतं. जर तुम्ही लहान मुलांना जितकं लवकर तुम्ही अंडरस्टँड केलं की त्याच्यामध्ये इश्यूज आहेत आणि जितकं लवकर ट्रीटमेंट स्टार्ट केलं, 5 वर्षापेक्षा लहान मुलांमध्ये जर ट्रीटमेंट तुम्ही स्टार्ट केलं तर तुम्हाला चेंजेस लवकर ऑब्झर्व करू शकता. जर 3 वर्ष खालच्या मुलांमध्ये जर तुम्ही ट्रीटमेंट स्टार्ट केलं तर इट्स व्हेरी गुड टाईम टू स्टार्ट अ ट्रीटमेंट. त्याच्यामुळे जितकं लवकर तुम्ही ट्रीटमेंट स्टार्ट करते तितकं लवकर तुम्हाला चेंजेस भेटतील. आणि हे कन्सेप्ट खूप ओल्ड कन्सेप्ट आहे की होमिओपॅथीला टाईम लागतो. आता त्याच्यामध्ये पण खूप ॲडव्हान्समेंट आलेले आहेत आणि आपल्याला रिझल्ट्स लवकरात लवकर दिसू शकतात. अच्छा, एक डॉक्टर, तुमच्याकडे बरेच लोक येत असतात पण असे जे पॅरेंट्स येतात ते खरं तर खूप निराश झालेले असतात. एकतर एक मूल जे जन्माला आलं आहे ते अशा प्रकारे दोषयुक्त जन्माला आलं आहे ते पाहून त्यांची मानसिक स्थिती पुरती ढासळलेली असते. तर अशा पालकांना काय सांगाल? मी पालकांना हेच संदेश देऊन देईल की जितकं लवकर होईल तितकं तुम्ही त्याचं निदान करा आणि योग्य मार्गदर्शन घ्या आणि प्रॉपर ट्रीटमेंट करा. 100% त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसू शकतात. बरे होऊ शकतात हे दोन्ही आजार पूर्णतः? बरं होणं इट्स अ डिफरंट वर्ड. कारण की मुलांमध्ये ते बरं होणं वेगळं आहे. तर तुमच्या मुलांमध्ये काय सिम्पटम्स आहेत त्याच्यावरती मग आपण प्रॉपर ट्रीटमेंट दिलं की चेंजेस आपल्याला ऑब्झर्व होऊ शकतात. नक्कीच. आणखी पालकांसाठी खरं तर संदेश जाता जाता आपल्याला काहीतरी महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे तर तो संदेश काय असेल? पालकांना माझा हेच संदेश असेल की हे काय डिसऑर्डर म्हणून तुम्ही, डिझीज म्हणून तुम्ही कन्सिडर करू नका. हे बेसिकली फक्त एक डिसऑर्डर आहे, नॉर्मलपेक्षा थोडं वेगळं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे जर त्याला प्रॉपरली मार्गदर्शन भेटलं, प्रॉपर त्यांना एक तुम्हाला अंडरस्टँडिंग भेटली की कसं आपल्याला ट्रॅकवरती कसं घेऊन यायचं, त्याप्रमाणे जर तुम्ही हे केलं 100% चेंजेस आपल्याला ऑब्झर्व होऊ शकतात.
तर हे होतं डॉक्टर वसीम. ADHD आणि ऑटिझम म्हणजे स्वमग्नतेविषयी आपण जाणून घेतलं आणि या दोन्ही रोगांसाठी या दोन्हीसाठी कशाप्रकारे होमिओपॅथिक उपचार पद्धती ही अतिशय प्रभावी ठरू शकते याविषयी आपण डॉक्टर वसीम यांच्याकडनं जाणून घेतलं. डॉक्टर वसीम यांच्या क्लिनिकचे पत्ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे पत्ते तुम्ही नोंद करून घ्या. त्यांची वेबसाईटसुद्धा आहे, त्या वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता आणि त्यांचा संपर्क क्रमांकसुद्धा नोंद करून घ्या आणि डॉक्टर वसीम नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. डॉक्टर वसीम, तुम्ही NDTVच्या स्टुडिओत आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचा आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. यानंतर डॉक्टर तुमच्या घरीमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी. नमस्कार.